पुण्यात महामेट्रो सुरू होऊन 2 वर्ष लोटली, तरी शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या आणि पर्यायाने ट्रॅफिकच्या समस्या लक्षात घेता हे मेट्रोचे जाळे विस्तारित करणे आवश्यक आहे। ही गोष्ट लक्षात घेऊन महामेट्रोने पुढील 30 वर्षांच्या कालावधीसाठी 1.26 लाख कोटी रुपयांची सर्वसमावेशक वाहतूक योजना सादर केली आहे। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना येत्या 7 ते 8 दिवसात आराखड्याचा आढावा घेऊन त्यांच्या सूचना लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। खासदारांनी प्रस्तावित आराखड्याचे सखोल परीक्षण करून नवीन मार्ग आणि पर्यायी रस्त्यांची शिफारस करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाय सुचवावेत, यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी भर दिला। हिंजवडी आणि जिल्हा न्यायालय, पिंपरी चिंचवड आणि निगडी, कात्रज आणि स्वारगेट या दरम्यानच्या मेट्रो मार्गांचा या योजनेत प्रमुख समावेश आहे। यात स्वारगेट कात्रज मेट्रो मार्ग सासवड मार्गे मंतरवाडी पर्यंत विस्तारित करून त्या कॉरिडॉर मधील प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी वाढवण्याची शिफारसही केली आहे। लोकप्रतिनिधींनी त्यांचे इनपुट सादर करण्याची अंतिम मुदत असल्याने महामेट्रो आता या योजना अंतिम करण्यापूर्वी बदलांचे मूल्यांकन करेल। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा।